ही ही समाजाचा खूप मोठा अपमान आहे. आणि आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेणार आहेत. ते कसे देत नाहीत तेच बघतो आता. उद्याच्याला दुपारी 12 वाजता बैठक यासाठीच लावली, ज्यांना शक्य असेल महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी त्यांनी अंतरावलीत बैठकीला यावं, शक्यतो सगळ्यांनीच यावं. पाटील साहेब, शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की हे आरक्षण जे आता दिलंय ते टिकवण्यासाठी सरकार सगळी ताकद लावेल, जे करायचं असेल ते सगळं करू. तर ते आम्हाला पाहिजेच नाही ना. त्याचं स्वागत केलंय, काही जणांना पाहिजे होतं म्हणून. या गोरगरिबाच्या लढाईमुळेच हे आरक्षण मिळालेलं आहे. हे सगळं श्रेय गोर लढाईचं. यांच्याचमुळं तो काय आयोग गठीत झाला, अहवाल आला, ते ज्यांना पाहिजे त्यांना मिळालंय. परंतु ते आरक्षण जर नाही टिकलं ना, पोरांच्या वेदना तुम्ही नाही डोळ्याने बघू शकत. बोलणं खूप सोपं असतं, मी आंदोलन करायचं म्हणून नाही करत. उभं वाटलं झालं पोरांचं, ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांचं घर उघड्यावर पडलंय सगळं. आईबापाला कळाना पोरगा अधिकारी झाले का आणखी शिकत आहे, नियुक्त्या सुद्धा नाहीत. आणि पुन्हा हेच आरक्षण, आणि ते जर पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांचे पोरं मेलेच म्हणून समजायचं. त्यापेक्षा आमचा हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं कोणतं देत आहे. बरं पाटील साहेब, आयोग गठीत करणं असेल, त्याच्यानंतर आजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल, 10% आरक्षणाचा निर्णय असेल, हे सगळं करून फसवणूक केली असं थेटपणे म्हणणं आहे का तुमचं? मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली असं थेट म्हणणं आहे का? आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यांनी आज त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. कारण वेळ पाहिजे तितका दिलेला आहे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत. त्यांनी तेवढं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत. ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती, ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता, ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता, ती मागणी तुम्ही मंजूर केली. आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतोय, तर तुम्ही या माता मावल्यांना, गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठ्यांची चेष्टा करायला लागले. कोण असं हे सहन करू शकतो? मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचं तर मी मायबाप म्हणूनच त्यांना मायबाप म्हणूनच बघणार आहे आणि तितक्या ताकदीनं काम करणार आहे. ही काय आडमोठी भूमिका नाही. आडमोठी भूमिका असते तर 6 महिन्याचा वेळच दिला नसता. हक्काचा असून काय मिळत नाही? ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालंय आणि हक्काचा असून मिळत नाही. असं का केलं असावं की तुमची मागणी एक, त्यावर अधिवेशन घेणं किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा हे नवीन काय याच्या मागचं काय नेमकं कारण असं वाटतं तुम्हाला? त्यांना त्यांची गरज आहे ना, त्यांना त्यांची गरज आहे, मराठ्यांची गरज नाही. आता मराठ्याची शक्ती काय आणि मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उद्या आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्षात येईल मराठ्यांची किती गरज आहे. कारण मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे म्हणून तर आतापर्यंत मराठा समाजाने त्यांचा सन्मान करून एवढा वेळ दिलेला आहे. आणि शेवटी आज आम्हाला तोच दिवस बघायला लावला, नेमका सगळा स्वाऱ्याच अंमलबजावणी तुम्ही मागे ठेवली. आता आंदोलनाच्या पलीकडे काय नुसतं आंदोलनच काय? शेवटी कळलं ना, शेवट सांगायचा नसतो. भविष्यात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे आरक्षण दिले आहे असं काही राजकीय विरोधी पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे. नाही, सरळ दिसतं विरोधीचं आणि त्याचं मला काय राजकारण करत नाही. त्यात विरोधी पक्ष सत्ताधारी मायबाप समाजच सगळे उघडच दिसतंय. मागणी एक, केलंय एक. आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा. आम्ही त्यांचं स्वागत केलं, आता तिसऱ्यांनी म्हणतोय, मनापासून स्वागत केले. पण त्याचबरोबर जी करोडो मराठ्यांची मागणी, 100-150ची मागणी होती, तिघाची होती, 100-150 लोक घेणार आहेत तेवढ्यांची मागणी होती. म्हणलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोयऱ्यांच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरलाय यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल. तर हिला बाजूला ठेवता आणि ते करता, इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे त्यांच्यावरती? कोणाचा आहे तुम्हाला काय वाटतं? कळलं ना आता. उद्या आंदोलन एकदा डिक्लेअर झालं की आपोआप सगळेच उघडे पडतील. एकट्या भुजबळांच्या दबावाने एवढं होणं शक्य आहे का? एकट्या भुजबळांच्या दबाव त्याला तर गिने त्याचं तर काढूच नका. गेले मराठा आरक्षणात तू बस म्हणा बोंबला तिकडच. त्याचा एकट्याचा दबाव आहे का मुख्यमंत्री? गरज असू शकते त्याची जास्त, कारण त्याला मध्ये जेलला लोक न्यायची माहिती आहे, त्याच्यामुळे त्याची गरज जास्त असत. जे समाजाला राजगादीवर बसवतो त्यांची गरज नसेल सरकारला. तुम्ही ज्या सकाळी अपेक्षा आमदारांकडून व्यक्त केल्या होत्या, अन्यथा मराठा समाजाचे तुम्ही विरोधक असाल असं तुम्ही म्हणाले, आता काय त्यावर कोण बोललं जरा उघड होईल ना. संध्याकाळपर्यंत कोण बोललं नाही, कोण नाही, आणखी सुरूच वाटतं ती. त्यावेळेस उघड होईल ना. न बोलणारे सगळे नाही, जो नाही बोललेला तो कोणत्या पक्षाचा असो तिकडे, तो मराठा विरोधीच. आमच्या लेकरासाठी उठला नाही तो मराठ्यांचा विरोधीच. या कायद्याबाबत एकमतानं सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे या कायद्यावर. मग सगळ्या सोयऱ्याबाबत काय त्याचे हात मोडत होते का?
त्याबाबत जमत नव्हतं का? का तिथं पेन नव्हती त्यांचं सहाय्य करायला? राज ठाकरे असे म्हटले की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार तरी आहे. आता त्यांना दोघालाच माहित, सरकारला आणि त्यांनाच. चलो, धन्यवाद. पण आता तुम्ही उपचार घेणारच नाही. नाही नाही, हा? उपचाराचा आणि सरकारच्या उपचाराचा आपला काय संबंध आहे? आमचा एक साधा प्रश्न असा आहे की सगळ्यांचा की ही घाई गडबड आतताईपणा आहे असं वाटत नाही का? सरकारला वाटत नाही का चेष्टा चालली, फसवणूक चालली म्हणून? आमचं वाटतंय, तुमचं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही जाणून बुजून लोकांना खाली मान घालायला लावता एवढ्या मोठ्या समुदायाला. तुम्हाला वाटत नाही का ज्या जनतेनं आपल्या डोक्यावर गुलाल टाकला आणि राजगादीवर बसवलं, आपलं करिअर घडवलं, आपल्या जो काहीच नव्हतं 75 वर्षातल्या सगळ्या पक्षांना, त्यांना नाही वाटत का आपण अपमान करतो एवढ्या मोठ्या करोडो जनतेचा? ज्यांना बिचाऱ्यांना काही सायकली सुद्धा नाहीत, पायी आंदोलनात सहभागी होते, कपडे पांघरायला नाहीत, हात राहिले नाहीत, असे आंदोलनात सहभागी होते. हे मायबाप नाहीत का त्यांचे? त्यांना नाही वाटत का आपण त्यांचा आताताईपणा करून अपमान करतोय म्हणून? आमचा दिसतोय तुम्हाला, तेव्हा नाही दिसत का तुम्हाला? पाटील साहेब, तुमची बाजू ती खरी, सत्ता आम्हीच तुमच्या हातात दिली आहे जनतेनं, म्हणून तुमची बाजू खरी, कायदा तुमच्या हातात आला म्हणून तुमची बाजू खरी, आणि आमची बाजू खोटी जनतेची. वा राज्य चालवता तुम्ही आणि कायद्याचे नियम आम्हाला शिकवणार. आमच्याच लोकांनी मार खाऊन आमच्यावरच गुन्हे दाखल केले. हे तुमचं सरकार. हैदराबादचं गॅजेट घ्या, 2 मिनिटं लागतात घ्यायला फक्त समितीला. त्याला 3 महिने उलटून गेले, आणखी घेऊ शकला नाहीत. समितीची मुदत वाढ द्यायला एक कक्षा अधिकाऱ्याने सही केली तरी मुदत वाढते. तिला वाढायला तुम्हाला इतके दिवस लागले. तुम्ही काय आम्हाला पागल समजता का? चलो, धन्यवाद. उपचार घेणं थांबवलेलं आहे आणि मनोज जरांगे यांच्याकडून तीव्र उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. भुजबळांवर त्यांनी निशाणा साधलाय.